नमस्कार मंडळी. 28 जानेवारी 2026 बुधवारची ती सकाळ संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी ठरलेली आहे. मुंबईहून बारामतीकडे निघालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अवघ्या 40 मिनिटांच्या प्रवासानंतर लँडिंगच्या अगदी काही सेकंद आधी कोसळलं. पायलटचे सरतीचे प्रयत्न, एअर ट्रॅफिक कंट्रोलला दिलेले तो शेवटचा इशारा आणि त्यानंतर भीषण अपघात. स्फोट नक्की त्या 40 मिनिटात आकाशात काय घडलं, पायलटने मेडे मेडे ओरडून काय मदत मागितली होती, आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. या भीषण अपघाताची मिनिटाची थरारक घटनाक्रम. नमस्कार, मी गंगाधर तितिरमारे. जाणून घेऊया सविस्तर माहिती पुढे. प्रवासाची सुरुवात मुंबई ते बारामती सकाळी 8:10 मुंबईहून लेअरजेट 45 या खाजगी विमानाने उड्डाण केलं. विमानात अजित पवारांसह एकूण 6 जण होते, ज्यात त्यांचे अंगरक्षक विदीप जाधव, सहाय्यक पिंकी माळी आणि 2 पायलट यांचा समावेश होता. बारामतीत होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या 4 महत्त्वाच्या सभांसाठी दादा वेळेवर पोहोचण्यासाठी निघालेले होते. हवामान सुरुवातीला सामान्य होतं, पण खरी अडचण बारामतीला आकाशात सुरू झालेली आहे. सकाळी 8:18 विमानाचा बारामती एअर ट्रॅफिक कंट्रोलशी पहिला संपर्क झाला. विमान बारामतीपासून साधारणतः 30 नॉटिकल मैल अंतरावर होतं, पण जसं विमान जवळ आलं तसं बारामतीत परिसरात दाट धुके असल्याचा लक्षात आलं. दृश्यमानता अवघी 3000 मीटर होती. पायलट सुमित कपूर यांनी पहिल्यांदा रनवे 11 वर लँडिंगचा प्रयत्न केला, पण रनवे नीट दिसत नसल्या कारणाने गो अराउंड घेण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच विमान पुन्हा हवेत झेपावलं. 8:40 दुसऱ्यांदा लँडिंगचा प्रयत्न सुरू केला, पण यावेळी परिस्थिती हाताबाहेर गेलेली होती. विमान तांत्रिक बिघाड झाला असावा असा अंदाज आहे, कारण विमानाने अचानक हेलकावे खायला सुरुवात केलेली. 8:43 पायलटचा अखेरचा संदेश घुमला, मेडे मेडे मेडे. विमान वाहतूक क्षेत्रात हा संदेश तेव्हा दिला जातो जेव्हा प्रवाशांचा जीव धोक्यात असतो. 8:44 धावपट्टीच्या अगदी जवळ रनवेच्या थ्रेशोल्ड जवळ विमानाचं नियंत्रण सुटलं आणि ते शेतात जाऊन आदळलं. प्रत्यक्षदर्शीच्या मते विमान जमिनीला टेकण्यापूर्वीच विमानाने एक मोठा झटका दिला आणि साधारणतः 100 फुटावरून ते जमिनीवर आपटलं. आदळताच विमानाचा भीषण स्फोट झाला. धावपट्टीच्या जवळच्या असलेल्या 15 ते 20 फूट खोल खड्ड्यात विमानाचा ढिगारा पडलेला होता. गावकरी मदतीला धावले, पण आगीच्या ज्वाळा इतक्या भीषण होत्या की कोणालाही जवळ जाता येत नव्हतं. या अपघातात अजित पवारांसह विमानातील सर्व 6 जणांचा दुर्दैवी अंत झाला. हा केवळ अपघात होता की घातपात? विमानाचा ऑपरेटर असलेल्या VSR व्हेंटुर्स च्या विमानाचा यापूर्वी मुंबईत अपघात झालेला होता. मग सुरक्षेचे नियम पाळले गेले होते का? DGCA आणि AAIB आता या घटनेचा तपास करत आहेत. ब्लॅक बॉक्स मिळाल्यावरच शेवटची क्षणी विमानात नक्की काय तांत्रिक बिघाड झालं होता तो स्पष्ट होईल. महाराष्ट्राच्या राजकारणातील एका पर्वाचा असा भीषण अंत कोणालाही चटका लावून जाणारा आहे. तुम्हाला काय वाटतं? अशा VVIP प्रवासादरम्यान सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष होते का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.